नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? सादर करीत आहे श्रीपाद श्री वल्लभ कथा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, श्रीपाद प्रभूंना वंदन करून आपण आज अध्याय 20 पाहूयात. चोरांकडून वध झालेल्या वल्लभाचार्यांना पुन्हा जिवंत केले. एकदा श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसोबत कुरुगड्डी येथील आश्रमात बसले होते. सर्वजण गप्पांमध्ये रमले असताना तेथे वल्लभेश्वर शर्मा नावाचा तरुण ब्राह्मण आला. तो पिठिकापूरवरून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता. तो फार दुरून आल्यामुळे चालून चालून फारच थकला होता. त्यामुळे त्याला फार भूक लागली होती. ती मध्याह्नाची वेळ असल्याने वातावरणामध्ये शांतता होती. वल्लभेश्वर पिठिकापुरममधून आला असल्याने श्रीपाद प्रभूंनी त्याच्याजवळ आपल्या नातलगांचे क्षेमकुशल विचारले. नंतर प्रभूंनी काहीतरी घेण्यासाठी आपला दिव्य हात वर केला व एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यामध्ये खीर भरली होती. श्रीपाद प्रभूंनी ती खीर वल्लभेश्वराला तसेच तेथे जमलेल्या आपल्या शिष्यांना खाण्यास दिली. श्रीपादांजवळील शिष्यांमध्ये सुबन्ना शास्त्री नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार गरीब होता. त्याला एक मुलगी होती. तिच्या लग्नाची त्या ब्राह्मणाला फार चिंता लागून राहिल्याने तो फार बेचैन होता. त्या अवस्थेत त्याने श्रीपादांजवळ आपल्या मुलीच्या लग्नासंबंधी प्रश्न केला. त्यावर दयावंत श्रीपाद प्रभू म्हणाले, मी असताना तुम्ही कशाला काळजी करता? जे लोक पापी असतात त्यांनी चिंता करावयाची. व प्रभू पुढे म्हणाले, येथे बसलेला हा तरुण ब्राह्मण वल्लभेश्वर आहे ना, तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुबन्ना शास्त्रीला हे ऐकून फार आनंद झाला व त्याने मान्य केल्यावर विवाहाची तयारी करण्यात आली. त्या कन्येच्या घरासमोर पित्याने मंडप बांधून लग्नविधीची तयारी केली. सुब्रमण्यम शास्त्री नावाच्या ब्राह्मणांकडून मंत्र म्हणून घेतले. त्या शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते, परंतु लग्नसंबंधी मंत्राची त्यांना माहिती नव्हती. म्हणून त्यांनी श्रीपादांचे ध्यान केले व सुबन्नांना आपल्या स्थानी बसविले. दयावंत प्रभूच्या कृपा दृष्टीने सुबन्ना शास्त्रींच्या मुखातून आपोआप मंत्रोच्चार होऊ लागले. याचे त्यांनाच आश्चर्य वाटले. याप्रमाणेच सर्व विधी पूर्ण झाल्यावर श्रीपादांच्या कृपादृष्टीने वधूवरांचा विवाह संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन असल्यामुळे व तिचा होणारा पती गरीब असल्यामुळे त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात बांधले. हे पाहून विवाहासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर ब्राह्मणांना हा विवाह संप्रदायानुसार न झाल्याने मान्य झाला नाही व ते निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले. वल्लभेश्वराला आई वडील नव्हते, म्हणून मुलीचे आई वडील, पुरोहित व मी असे 5 जण लग्नाला उपस्थित होतो. विवाह संपन्न होताच आम्ही 5 जण श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. श्रीपाद स्वामींनी वधूवरास आशीर्वाद दिले व आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांना थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची अनुज्ञा दिली. ध्यानात असताना शंकर भटाच्या ध्यानात अचानक वल्लभेश्वराच्या बाबतीत भविष्यात घडणाऱ्या घटनांचे चित्रविचित्र दृश्य दिसू लागले. लग्नानंतर काही दिवसांनी वल्लभेश्वर एक व्यापारी झाला आहे. त्याने मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग वेगळा काढून त्याचा उपयोग पुरवपुरी सहस्र ब्राह्मण भोजनासाठी करण्याचा संकल्प केला. परंतु तो संकल्प
पूर्ण करण्यास वल्लभेश्वर विलंब लावित होता. श्रीपाद प्रभू कुरवपूर क्षेत्री गुप्त रूपाने संचार करीत होते. वल्लभेश्वर संपादन केलेले धन घेऊन आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी कुरवपूरला येण्यास निघाला. वाटेत त्याला 4 यात्रेकरू भेटले. ते यात्रेकरू नसून चोर होते. थोडे अंतर चालल्यानंतर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभेश्वराचा वध केला. तो चोर त्याच्या जवळील धन चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक तेथे एक यती प्रकट झाले. चोरांकडून वध होण्यापूर्वी वल्लभेश्वर श्रीपादांचे स्मरण करीत होता. म्हणूनच श्रीपाद प्रभू त्या यतीच्या रूपाने आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी तेथे धावून आले व त्यांनी आपल्या जवळील त्रिशूळाने 3 चोरांचा वध केला व ते पाहून चौथा म्हणाला, महाराज, मी चोर नाही. दयावान प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान दिले व त्याला विभूती देऊन म्हणाले, वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडाजवळ ठेव. चोराने तसे करताच स्वामींनी वल्लभेश्वराच्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीने पाहिले. दुसऱ्या क्षणी वल्लभेश्वर नवजीवन प्राप्त होताच झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला. तितक्यात डोळे उघडण्याची त्याला श्रीपाद प्रभूंनी आज्ञा केली. तात्पर्य: श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण पूर्ण श्रद्धा भक्तीने केल्याने श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांवर येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन भक्तांना त्या संकटापासून मुक्त करतात. असे आहेत प्रेमळ दयाळू श्री श्रीपाद प्रभू. मज होऊनी अनन्य शरण, मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण, जया माझे अखंड स्मरण, तयाचे मज माथा ऋण, तयाचे मज माथा ऋण, फेडीन उद्धरण करोनिया, फेडीन उद्धरण करोनिया. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.